नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाय-सी-एम जे काही अपडेट आलेले आहेत ते सांगणार आहे. जसं की आपली रिसेंटली एक्झाम झालेली आहे एस-वाय-बी-ए, एस-वाय बी-कॉम, टी-वाय-बी-ए, टी-वाय बी-कॉम आणि उद्या टी-वाय-बी-एचा लास्ट पेपर आहे, बरोबर? परंतु जे टी-वायचे विद्यार्थी पास आउट झाले, टी-वाय-बी-ए असेल किंवा टी-वाय बी-कॉम असेल, मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, कोणतंही मीडियम असेल, तर त्यांनी आता समोर काय करायचं? असाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर 2 वर्षांसाठी समोर तुम्ही पी-जी करू शकता. एम-कॉम करा, एम-ए करा, एम-बी-ए करा. तुम्हाला 2 वर्ष द्यावं लागतील. पी-जी जर तुम्ही दिली, तर तुम्ही चांगल्या गुणांनी जर पास झाले कशामध्ये पी-जीमध्ये, तर तुम्ही नेट सेटला उत्तीर्ण होता, म्हणजे पात्रता होते आणि तुम्ही नेट सेटची एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. नेटची एक्झाम जी आहे, ती सेंट्रलची असते आणि सेटची जी एक्झाम असते ती स्टेटमध्ये राहते, बरोबर? तर ज्यांना कोणाला एम-बी-एला, एम-कॉमला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. यामध्ये लिंक वगैरे ओपन झालेले आहेत. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय बघा. इथे बघा तुम्हाला एक फॉर ॲडमिशन क्लिक हिअर येतंय किंवा तुम्ही ते ॲडमिशन टॅबवरती क्लिक करून तुम्ही जाऊ शकता. ॲडमिशन टॅबवरती टॅप करा किंवा क्लिक हिअर फॉर ॲडमिशन करा. यावर तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला बघा समोर आता इथं 4 ऑप्शन दिसतायत. कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी येथे क्लिक करा. शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश विषयक सूचनापत्रे तुम्हाला दिलेली आहेत. कुठल्या सूचना आहेत, कुठला डॉक्युमेंट पाहिजे, शिष्यवृत्ती वगैरे आहे का? हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. नंतर आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा माहिती पुस्तिकांची इथे क्लिक करा. म्हणजे काय थोडक्यात याचे प्रॉस्पेक्टस आहे. आपण प्रॉस्पेक्टसवर जाऊया. प्रॉस्पेक्टसवर तुम्ही गेलेत, तुम्हाला बघा सध्या इथं पी-जीसाठी तुम्हाला 3 ऑप्शन आलेले आहेत. यावर आपण डिस्कशन करूया आणि फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ह्या लिंकवरती, या पेजवरती जे आहे तुम्ही रोल आउट होता. येथे नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता एम-बी-ए, एम-कॉमसाठी. जर तुम्ही अगोदर तुम्ही वाय-सी-एममध्ये शिकलेला नसाल किंवा तुम्ही फर्स्ट टाईम वाय-सी-एमला ॲडमिशन घेत असाल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पी-आर-एन नंबर असेल वाय-सी-एमचा, तर तुम्ही पी-आर-एन नंबर टाकून इथे टाकून तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती फॉर्म भरू शकता. तर हे आपण प्रोसेस जी आहे नंतर बघणार आहे. सध्या आपल्याला हे बघायचं आहे, की प्रॉस्पेक्टसमध्ये तुम्हाला कोणते-कोणते सध्या जे काही जे काही एज्युकेशनल प्रोग्राम आहेत, कुठले-कुठले आलेले आहेत ते बघायचं आहे. टी-वायवाल्यांसाठी बघा जे जे विद्यार्थी टी-वाय पास आउट होतील आता, त्यांना एम-ए शिक्षणशास्त्र आहे. जे बी-एवाले विद्यार्थी करू शकतात किंवा बी-कॉमवाले सुद्धा करू शकतात. कोणते याला तुम्ही एम-ए करू शकता. अजून एम-एच्या बाकीच्या ज्या काही जागा आहेत त्या अजून आलेल्या नाहीयेत. एम-ए मराठी, एम-ए हिंदी, एम-ए इंग्लिश, एम-ए सायकॉलॉजी, एम-ए अजून कुठलं आहे ते बरंच आहे याच्यामध्ये पॉलिटी वगैरे, इकॉनॉमिक्स सगळं आहे. नंतर बघा याच्यामध्ये एम-कॉम आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना एम-कॉम करायचं असेल, तर बी-एवाले मराठी, इंग्लिश मीडियमवाले विद्यार्थी एम-कॉमला ॲडमिशन घेऊ शकता. नंतर आहे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, एम-बी-एचे याच्यामध्ये डेट आलेली आहे. तुम्ही हा देखील अप्लाय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जे आहे याच्यामध्ये दोन्हीचे प्रॉस्पेक्टस आपण चेक करूया. पहिले जे आहे आपण एम-कॉमचं करूया. नंतर जे आपण मास्टर ऑफ बिझनेसचं करूया. ठीक आहे. तर एम-कॉमचं जर आपण बघायचं झालं, बघा 2024-25 साठी आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट, टॉपिक आणि जी फी स्ट्रक्चर आहे, ते फी स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तुम्ही जर का याच्यामध्ये बघितलं, तर कोर्सच तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रोग्राम कोड आहे M117 स्पेसिफिलायझेशन वाईज दिलेला आहे. बरोबर? याच्यामध्ये बघा फर्स्ट इयरसाठी आहे. ठीक आहे. फर्स्ट इयरला सेमेस्टर 1 साठी बघा तुम्हाला हे 2 विषय कंपल्सरी आहेत. नंतर आहे बघा याच्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटन्सी स्पेशलायझेशनसाठी एक ग्रुप आहे. ज्याला आपण इलेक्टिव्ह कोर्स म्हणतो. या दोघांपैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. कुठलाही एक तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे 2 अन् 2 4 झालेले आहेत. नंतर समोर बघा याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिलायझेशन ग्रुप आहे, कोर्स आहे. यावरून परत तुम्हाला कोणतेही 2 निवडायचे आहेत. म्हणजे हे 2 आणि एक 3 सॉरी आणि हे 3 6 सब्जेक्ट झालेले आहेत. फक्त हा मधला जो आहे तो इलेक्टिव्ह कोर्स आहे. याच्या दोघांपैकी तुम्हाला एक घ्यायचा आहे आणि हे 3 जे सब्जेक्ट आहेत ते कंपल्सरी आहेत. ठीक आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये बँकिंगचा जर तुम्ही ग्रुप बघितला, बँकिंगला देखील बऱ्यापैकी सेमच आहे. हे प्रोस्पेक्टस तुम्ही जे आहे बघू शकता. याची लिंक तुम्हाला मी याच्या आपल्या ॲपवर अपलोड केलेला आहे. तुम्ही ॲपवरून जे आहे सगळ्या नोट्स वगैरे बघू शकता, पी-डी-एफ वगैरे बघू शकता. ठीक आहे. आता आपल्याला याची फीस वगैरे बघायची आहे. कारण एम-बी-ए जे आहे ते 4 सेमिस्टरला चालते. ठीक आहे. एम-कॉम देखील 4 सेमिस्टरला चालते. तर याच्यामध्ये आपल्याला फी स्ट्रक्चर बघायची आहे कशी आहे ते. तुम्ही जर का आता याच्यामध्ये बघितलं 1 मिनिट मला फीस बघू द्या याच्यामध्ये कुठं आहे नक्की. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि जे काही फोर्थ सेमिस्टर आहे, त्यानुसार याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. बघा आता प्रोग्राम फी दिलेली आहे. फर्स्ट इयरसाठी बघा तुम्हाला अ, ₹6,838 एवढी फी आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचे 5,338 आहेत. स्टडी सेंटरचे 1,500 आहेत. असे मिळून जे आहेत हे ₹68,38 आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर हे जे आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, स्टडी सेंटर ज्याचा आपण अभ्यास करतो, त्या स्टडी सेंटरला ₹1,500 जातात, बाकीचे कॉलेजला जातात. बरोबर? टोटल फी एवढी आहे.
नंतर आहे मॅन्डेटरी फीज आहे, जी तुम्हाला एवढी द्यावंच लागते कंपल्सरी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे टोटल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ₹608. याच्यामध्ये तुम्हाला लायब्ररीची फी असते, स्टुडंट इन्शुरन्सची फी असते. ठीक आहे. कॉलेजची फी, एक्झाम फी सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि ते तुम्ही सेकंड इयरला जर बघितलं, फर्स्ट इयर म्हणजे काय थोडक्यात, फर्स्ट इयरमध्ये 2 सेमिस्टर येतात. तेवढ्याची फी 6,838 आहे. आणि त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये एम-कॉम सेकंड इयरची फी किती आहे? ₹8,638 म्हणजे दोन्ही सेमिस्टरची फी जी आहे 6,838 आहे. यामध्ये देखील स्टडी सेंटरचा वाटा जो आहे तो ₹2,000 आहे. याच्यामध्ये अशा प्रकारची परत फी तुम्हाला द्यावं लागणार आहे. टोटल फी होते तुमची 8,618. म्हणजे फर्स्ट इयरला तुमची झालेली आहे 6,838 आणि थर्ड इयरला 8,618. म्हणजे जवळपास तुम्ही ₹13,000 तुम्हाला खर्च आहे, जर तुम्हाला एम-कॉम करायचं असेल तर. सेम फीज मला वाटते एम-एला देखील असणार आहे. ठीक आहे. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. नंतर बघायचे तुम्हाला अशा देखील काही फीज वगैरे आकारल्या जाऊ शकतात. त्यानंतर ऑप्शनल आहे. त्यावर आपण नंतर डिस्कस करूया. ठीक आहे. आता हे झालं आपलं एम-कॉमचं. आता बघूया आपण याच्यामध्ये एम-बी-ए. तर एम-बी-एसाठी काय स्पेशल आहे? फीज वगैरे किती आहे? काय आहे? सब्जेक्ट वगैरे आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे सर्वात पहिले ॲट अ ग्लॅन्स. कोर्सचं नाव आहे, कोर्सचा कोड आहे. ठीक आहे. स्पेशलायझेशन म्हणजे आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड फायनान्स असे 3च आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळत आहेत. एच-आर-एम म्हणतो आपण त्याला. नंतर आहे मार्केटिंग, नंतर आहे फायनान्स. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षांचा कोर्स आहे हा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे एलिजिबिलिटी. पास बॅचलर डिग्री अवॉर्डेड बाय एनी ऑफ द अंडर युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन विथ ॲट लीस्ट 50% मार्क्स इन लँग्वेज. ॲट लीस्ट 45% इन केस ऑफ कॅन्डिडेट बॅकवर्ड क्लास किंवा कॅटेगरी. म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% पाहिजे आणि 50% पाहिजे बाकीच्या विद्यार्थ्यांना. कशासाठी पाहिजे? तर एम-बी-एला पात्रता होण्यासाठी. फीस बघा तशी दिलेली तुम्हाला. फर्स्ट इयरला आहे ₹18,008. सेकंड इयरला आहे 21,188. टोटल फी आहे तुमची 3,900 म्हणजे सॉरी 39,196. म्हणजे तुम्हाला जवळपास ₹40,000 खर्च आहे तुमच्या एम-बी-एसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खाली तुम्हाला सब्जेक्ट्स वगैरे दिलेले आहेत, ग्रुप्स दिलेले आहेत. एम-बी-एचं फर्स्ट सेमिस्टर बघा मित्रांनो, सेमिस्टर 1 आहे. यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 हे 5 विषय जे आहेत कंपल्सरी आहेत एम-बी-ए फर्स्ट सेमिस्टरसाठी. सेकंड सेमिस्टर देखील तुम्हाला 5 विषय आहेत. 1, 2, 3, 4, 5 हे देखील 5 विषय आहेत. हे देखील तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. टोटल मार्क्स आहेत 100, 100, 100. 500 सॉरी 1, 2, 3, 4, 5 500 मार्क्स हे असतील आणि 500 मार्क्स हे असतील. असे असे तुम्हाला याच्यामध्ये जे आहे 1,000 मार्क्स होतात तुमचे सेमिस्टर 2 पर्यंत. आणि नंतर बघा याच्यामध्ये परत इलेक्टिव्ह कोर्स आहे एक. याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक कोर्स घेऊ शकता तुमच्या फर्स्ट इयरसाठी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायचा आहे. यापैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता. वरचे झाले तुमचे 5. ठीक आहे. खाली झाले 5. तुम्ही याच्यामध्ये कोणताही एक विषय घेऊ शकता ऑप्शनलला. सायबर सिक्युरिटी घ्या, इंग्लिश घ्या, फ्रेंच घ्या, जर्मन घ्या, अरेबिक घ्या, ऑफिस टूल घ्या, कम्युनिकेशन स्किल घ्या. ठीक आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. परत सेकंड इयरला मित्रांनो तुम्हाला सेमिस्टर 3 साठी तुम्हाला हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते कंपल्सरी आहेत. खाली फायनान्स ग्रुप आहे बघा याच्यामध्ये. कंपल्सरी ग्रुप म्हणजे हे 2 आहे. फायनान्सवाल्यांसाठी हे 4 विषय आहेत. त्याच्यानंतर बघा मार्केटिंगसाठी याच्यामध्ये जे आहेत हे 2 कंपल्सरी आहेत. या 2 पैकी 2 पैकी तुम्हाला एक घ्यायचा आहे. परत ह्युमन रिसोर्समध्ये तुम्हाला जे आहे याच्यामध्ये परत तुम्हाला ह्या 2 पैकी एक घ्यायचा आहे. वरचे 2 तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट वगैरे निवडायचे आहेत. तर ही मित्रांनो अपडेट आहे. आत्ताच वाय-सी-एम कडून आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे सध्या फक्त 2च म्हणजे फक्त एम-ए शिक्षणशास्त्र आणि एम-कॉम आणि खाली एम-बी-ए. तर थोडक्यात एम-कॉम आणि एम-बी-ए, बी-ए पर्याय आहे. याच्यामध्ये तुम्ही यासाठी ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला सी-ई-टी वगैरे द्यावं लागेल यासाठी. सी-ई-टीची अजून अपडेट आलेली नाहीये. सी-ई-टीची लिंक आली की त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. त्याबद्दल काही काळजी करू नका. ओके. आणि आपल्याला सर्व विषयांच्या याच्यावर फोकस करायचा आहे. यावर्षी आपण एम-कॉम, एम-ए एम-एचं बघूया. एम-कॉम आणि एम-बी-ए हे दोन्हीही कोर्सेस आपल्याला आपल्या ॲपवरती ॲड करायचे आहेत. तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.